एक तर आपल्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे आहे त्या संविधानाप्रमाणे या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बुद्धिस्ट, जैन हे सगळे जे धर्मी लोक आहेत त्यांना आपापल्या धर्माचा आदर करण्याचा अधिकार आहे. आपल्या आपल्या धर्माची मंदिरं किंवा धर्मस्थळ उभं करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा जो प्रश्न होता राम मंदिराचा आणि बाबरी मस्जिदचा वाद होता, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून तो सुटला आणि त्या ठिकाणी आता राम मंदिराचे जे नवीन बांधण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी जी काय सांगितलं हां, त्या ठिकाणी जी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. माननीय नरेंद्र मोदी त्या ठिकाणी येणार आहे. सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे यामध्ये कोणी राजकारण करण्याचा अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. करू नये. हा कार्यक्रम भाजपचा कार्यक्रम अजिबात नाही. हा कार्यक्रम जो आहे तो हा धार्मिक कार्यक्रम आहे आणि त्यामुळे ज्यांना निमंत्रण आहे त्यांनी सर्वांनी त्याला जायला हरकत नाही. पण काही लोकांना निमंत्रण दिलंय. आता उदाहरणार्थ सिद्धाराम येचुरी त्यांनी मात्र जायला नकार दिलाय, म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या. आणि या दृष्टीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितलं जातंय भारतीय जनता पक्ष हा राम मंदिराच्या माध्यमातून राजकारण करतोय असं बोललं जातंय. मला वाटतं की हे राजकारण नाही तर धर्मकारण आहे. राजकारणाचा विषय यामध्ये अजिबात नाही आहे आणि भाजपचा काही प्रश्न अजिबात नाही आहे. भाजपच्या काळामध्ये राम मंदिर होत आहे ही गोष्ट अत्यंत आनंदाची आहे. सर्व देशाच्या हिंदूंना त्याचा आनंद आहे. सीताराम केसरी कम्युनिस्ट पक्षाचे आहेत आणि त्यामुळे कम्युनिस्ट पक्ष जो आहे या कुठल्या धर्माला मानत नाही आहे. पण सीताराम केसरी स्वतः हिंदू आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी कुणी जायचं नाही ते त्यांनी ठरवावं. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी राममूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदीजी त्याचं उद्घाटन करणार आहे. तुम्हाला निमंत्रण आहे का आणि आपण जाणार आहात का तुम्ही? नाही, मला निमंत्रण अजून आलेलं नाही. मला निमंत्रण आलं तर जाणार मी, कारण मी जरी बुद्धिस्ट असलोही तरी मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये एकमेकाचा आदर करण्याची भूमिका आहे. जसं अनेक हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये ज्यावेळेला मी गावात जातो त्यावेळेला मला बोलवतात, मी त्या ठिकाणी जातो. त्याप्रमाणे आमच्या बुद्ध मंदिरामध्ये कुठल्याही हिंदू नेत्याला बोलवलं ते त्या ठिकाणी येतात. त्यामुळे इथं एकमेकाचा जो आदरभाव आहे तो ठेवून सगळ्यांनी अशा पद्धतीनं वागलं पाहिजे, तरच आपला देश मजबूत होणार आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या वादासाठी अशा पद्धतीचे विषय आणू नयेत असं माझ्या संबंधाचं मत आहे. शेवटचा प्रश्न, जरांगे पाटील 20 तारखेला मुंबईत म्हणता आणि लाखोंच्या संख्येनं तिथे मोठ्या संख्येनं त्यांनी मराठा समाजाला यायचं आवाहन केलंय. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी एक मोठा संघर्ष सुरू केलेला आहे. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं आंदोलन सुरू केलं. मराठा समाज जागृत केलेला आहे आणि गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठ्यांना आरक्षण नाही. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच मराठा कुटुंबांना आरक्षण मिळणार आहे. जसं ओबीसीनं आरक्षण मिळालेलं आहे त्याच्यामध्ये 8 लाखाची अट आहे आणि त्या ठिकाणी 27% आरक्षण मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे अशाच कुटुंबांना ओबीसीचं आरक्षण मिळत आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जरांगे पाटील यांनी आंदोलन जाहीर केलेलं आहे. त्याच्या अगोदर राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की जरांगे पाटील यांना मुंबईला येण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याच्या अगोदर कदाचित निर्णय होण्याची शक्यता आहे. पण जरांगे पाटीलने अजून थोडासा सरकारला वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे. टिकेल असं आरक्षण मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि तामिळनाडूच्या धर्तीवर मी जर सूचना केलेली आहे की तामिळनाडूमध्ये 50% आरक्षण ओबीसीनं आहे आणि त्यामध्ये 2 प्रवर्ग आहेत, एक 30%चा आहे, एक 20%चा आहे. त्याप्रमाणे 27% आरक्षण जे आहे ते तर ओबीसीचं आहेच आहे. तर वरती मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांना ओबीसी म्हणून ट्रीट करावं आणि त्यांना वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. असा निर्णय झाला तर तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकेल आणि मराठा समाजाला जी त्यांची मागणी आहे की ओबीसी म्हणून त्यांना आरक्षण द्या, ओबीसीच्या यादीमध्ये न टाकता त्यांना वेगळी ओबीसीची कॅटेगरी करून त्यांना आरक्षण द्यावं अशी माझी सूचना आहे. त्यामुळं
ओबीसींवरती अन्याय होणार नाही आणि मराठा समाजालाही न्याय मिळेल.